नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये चांगला बाउन्स बॅक बघायला मिळाला। बँक निफ्टीमध्ये पर्टिक्युलरली बँक निफ्टी चांगली 600 पॉईंटच्या तेजीसह 53,000च्या वरती बंद दिला। एक डिसायसिव्ह ब्रेकआउट बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला। निफ्टीमध्ये मात्र दुपारच्या सत्रामध्ये एक शार्प फॉल दुपारी 12:30-1च्या आसपास बघायला मिळाला। 5-10 मिनिटांमध्ये निफ्टी 24,570 वरून क्रॅश होऊन 24,400 पर्यंत आली। सुरुवातीच्या सत्रामध्ये 24,500 बँक निफ्टीनं चांगला क्रॉस केला। बरेच दिवस आपण जे रेजिस्टन्स पॉईंट म्हणत होतो 24,500 क्रॉस होणं गरजेचं आहे, तो क्रॉस झालेला सकाळच्या सत्रामध्ये। पण दुपार होता थोडंसं मार्केटमध्ये शार्प फॉल बघायला मिळाला आणि 24,570च्या आसपासून निफ्टी 24,400 पर्यंत आला आणि त्यानंतर निफ्टीनं थोडा सावरण्याचा प्रयत्न केला, पण 24,500 सक्षम राहिला नाही त्याच्यावरती बंद देण्यामध्ये निफ्टी, ते थोडंसं काळजीचं कारण आहे। पण बँक निफ्टीमध्ये मात्र 53,000च्या वरती ज्या पद्धतीनं डिसायसिव्ह क्लोजिंग 53,300च्या आसपासचं मिळालं, ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे जी मार्केटला फर्दर बँक निफ्टीला अपमूव्हमध्ये घेऊन जाऊ शकते आणि परिणामी निफ्टी आणि सेन्सेक्सला घेऊन जाऊ शकते। एकंदरीत निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आजचा कारभार जो आहे तो दुपारच्या सत्रामध्ये डल राहिला, हायर लेवलवरून खाली आला। निफ्टी जो आहे तो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स गेले कित्येक व्हिडिओमध्ये बघतोय की 24,500 क्रॉस होऊन बंद होणं गरजेचं आहे, तो आज सक्षम ठरला नाही। क्रॉस झाला 24,500 पण बंद मिळाला नाही, ते थोडंसं काळजीचं आहे। पण मला वाटतं फर्दर अपमूव्ह येऊ शकते जर FISने बाईंग केले तर। FISने काल नॉर्मल डेजला बाईंग केलं, बऱ्याच दिवसानंतर 3600 करोडचं बाईंग FISने काल केलं। DISने त्याच्या बाजूला 250 करोडची विक्री केली, पण FISने मात्र बऱ्याच विश्रांतीनंतर ऑक्टोबरपासून सप्टेंबरमध्ये त्यांनी बाईंग केलेलं। ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यानंतर पहिल्यांदा नॉर्मल डेजला FISनं ज्या पद्धतीनं बाईंग आकडेवारी आली, त्यामुळे मला वाटतं जर मार्केटमध्ये FIचं किरकोळ जरी बाईंग झालं तर मार्केटमध्ये फर्दर अपमूव्ह येईल। आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, बघणं गरजेचं आहे की उद्या डेटामध्ये आपल्याला FIची बाईंग आकडे वगैरे बघायला मिळते का। पण ज्या पद्धतीनं बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलं मला वाटतं मार्केटमध्ये फर्दर अपमूव्ह येऊ शकते। त्यामुळे उद्या निफ्टीमध्ये ट्रेड करण्यासाठी 24,550 क्रॉस होणं गरजेचं आहे, खास करून 24,550। 24,550च्या वर गेला तर निफ्टी 24,700 पर्यंत जाऊ शकतं निश्चित असं वाटतं। पण जर 24,500च्या खाली राहिला तर आजचा जो लो आहे 24,300-350च्या आसपासचा, तिथं पण निफ्टी येऊ शकते। 24,300-350 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। तर निफ्टीसाठी 24,500-550च्या अभाव गेला तर 24,700 येईल, अदरवाईज 24,500च्या खाली राहिला तर 24,300 ते 350 पण येऊ शकतं। उद्या निफ्टीमध्ये विकली एक्सपायरी आहे। बँक निफ्टीचे विकली कॉन्ट्रॅक्ट्स बंद झालेत, मंथली कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, त्यामुळे ओव्हरऑल निफ्टीमध्ये या रेंजनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। बँक निफ्टीमध्ये 53,000च्या वरती मेंटेन आहे, तोपर्यंत 53,500 आणि एव्हाना त्याच्याही वरती 54,000 पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। उद्याच्या सेशनसाठी तरी ॲटलिस्ट बँक निफ्टीला रेजिस्टन्स पॉईंट नाही आहे, कारण जो महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स होता 52,500-53,000 तो क्रॉस केला आहे। त्यामुळे जर 53,000च्या वरती जोपर्यंत आहे बँक निफ्टी 53,500 ते 54,000 पर्यंत जाण्याचा प्रयत्न बँक निफ्टी करू शकते आणि जर बँक निफ्टी फर्दर अपमूव्ह केला तर निश्चित निफ्टीसुद्धा करू शकतो। त्यामुळे या लेवल्सनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये उद्या बाईंग करू शकता। एकंदरीत मला वाटतं उद्या मार्केट पॉझिटिव्ह राहील। थोडीशी विकली एक्सपायरीमुळे निफ्टीमध्ये कदाचित चॉपी किंवा व्हॉलेटिलिटी येऊ शकते, बाकी अदरवाईज बँक निफ्टीच्या जोरावर निफ्टी चांगली तेजी करू शकते। त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी 53,000च्या वर आहे निफ्टीमध्ये सुद्धा फर्दर अपमूव्ह येऊ शकते। ह्या रिमाइंडनुसार तुम्ही बाय ऑन डीप स्ट्रॅटेजी करून ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये 1495 शेअर्स वाढले, त्या बाजूला 995 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 20 शेअर्स वाढले, त्या बाजूला 30 शेअर्समध्ये पडले झाले। वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये खूप जास्त आहे, निफ्टीमध्ये थोडी पडणाऱ्या शेअर्सची संख्या जादा आहे, त्यामुळे निफ्टीच्या परफॉर्मन्सवरील तुमच्या लक्षात येईल। एवढा सेक्टरल इंडिसायजेसमध्ये फक्त बँक निफ्टी राहणार राहिला आजच्या मार्केटच्या मूळला। बँक निफ्टीमुळे निफ्टी चांगली तेजीत राहिली, तेव्हा बँकिंग सेक्टर पॉझिटिव्ह आहे, त्यासोबत IT सेक्टरसोबत दिलेली आहे आणि ऑटो आणि FMCG मेटल या सेक्टरला किरकोळ मंदी बघायला मिळाले, बाकी अदर सेक्टर फ्लॅट ट्रेड आहे। तेव्हा बँक निफ्टीच्या जोरावर आज मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेशन बघायला मिळाला। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, खास करून डॅक्स जर्मन मार्केट 1% पॉझिटिव्ह आहे, बाकी थोडे किरकोळ पॉझिटिव्ह आहेत। डाव फ्युचर्ससुद्धा जो आहे तो जवळपास 100 पॉईंट पॉझिटिव्हच्या आसपास आहे। त्यामुळे US मार्केटमध्ये पॉझिटिव्हनेस राहिला तर आपण एक उद्या पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण निफ्टी जर 24,500च्या वर मेंटेन राहिला तर फर्दर अपमूव्ह येईल, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।